नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे। तर दुपारच्या जेवणामध्ये काय तर आपण बघूया। तर आपण इकडे छान असे ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत। तर एक छान अशी तव्यावर टाकलेली आहे भाजायला। तर तुम्ही बघू शकता छान असं। तर इकडे आपण छान असे बटाटा शिजायला टाकलेले आहेत। सर्व भाज्या वगैरे कापून घेतलेल्या आहेत आणि छान अशी डाळही शिजून घेतलेली आहे दुपारच्या जेवणासाठी। तर आपली छान अशी मस्त भाकरी बनवून झालेले आहेत। तर आपण इकडे छान अशी चटणी बनवून घेत आहोत दुपारच्या जेवणासाठी, हिरव्या मिरच्यांची मस्त लसूण वगैरे टाकून। तर आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे, मिरच्या वगैरे भाजून छान अशी चटणी तयार झालेली आहे। तर इकडे आपण छान असं वरणाला फोडणी देत आहोत। तर इकडे छान अशी आपण तांदूळची भाजी बनवलेली आहे। त्यानंतर आपण इकडे वडापाव छान असा बनवून घेणार आहोत घरच्या घरीच। तर इकडे छान असं वडापावसाठी आपण सारण तयार करून घेतलेलं आहे बेसन पिठाचं। त्यानंतर आपण बटाटा वगैरे छान असा मिक्स करून त्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकून छान असं बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटाटा वडा सोडलेले आहेत। तर छान असे तळून आपले बटाटा वडाही आता झालेले आहेत नाश्त्यासाठी वगैरे दुपारी। मुलांना काहीतरी झणझणीत लागतं म्हणून छान असे। तर तुम्ही बघू शकता छान असे बटाटा वडा आपले तयार झालेले आहेत। तर खाण्यासाठी आपले बटाटा वडा छान असे तयार झालेले आहेत। तर आपण ते आता चटणी वगैरे छान लाल चटणी, हिरवी चटणी त्याबरोबर खाऊ शकता। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू।